गेल्या 12 वर्षापासून बीजेपीचं सरकार आलेलं आहे, पण ते बीजेपीचं सरकार आल्यापासून ते आतापर्यंत खूप महागाई वाढली आहे. हिंदू मुस्लिमचे मुद्दे खास करून बीजेपीचं सरकार बोलतोय. त्याप्रमाणे मंदिरं मस्जिद किती काय मस्जिद तोडतायत वगैरे हे सगळं करतायत. शिक्षण मुलांचं युवकांचं नीट होत नाहीये. तर हे बीजेपीचं सरकार नुसतं हिंदू मुस्लिम मंदिर पाकिस्तान या मुद्द्यांवर चर्चा उठवतोय. कधी ते महागाईवर चर्चा करणार, कधी ते पेपर फुटीवर चर्चा करणार आणि कधी ते बलात्कारावर चर्चा करणार, शेतकरी आत्महत्या करतात या सगळ्यांवर कधी ते चर्चा करणार. तुम्हाला माहित आहे का, पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार आहे. अरविंद केजरीवाल काम करतात तिथे. त्यांनी तिथले सगळे स्कूल प्रायव्हेट पब्लिक करून घेतले. माहित आहे तुम्हाला हे? पण तुम्ही सपोर्ट कराल का त्यांना? नक्की. अरविंद केजरीवालांना सपोर्ट करा. जे जे भारताच्या हितासाठी काम करतात आम्ही त्यांना सपोर्ट. एक नाव सांगा. अरविंद केजरीवाल झालं, राहुल गांधी, अभिजित दिपके, चंद्रशेखर आझाद. काय अपेक्षा आहे अभिजित सरांकडनं? हेच की आता युवकांचा चेहरा म्हणून ते उभरायला लागलेत. आमच्या अपेक्षा एवढीच आहे की पेपर फुटी झाली, त्या पेपर फुटीमध्ये जे जे विद्यार्थ्यांचे अन्याय अत्याचार झाले त्यांना न्याय मिळवून द्यावा आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. अरविंद केजरीवाल संघर्षातनं आंदोलनातनं सीएम झाले. तुम्ही बघतायत असं काही? चांगलीच गोष्ट आहे. तसा सीएम महाराष्ट्राला लाभला तर खूप छान होईल. सीएम म्हणून बघताय तुम्ही? हो. आपलं नाव सर? गिरीश कांबळे.